झाला तर आपण दुसरा विषय चर्चा करू, ते म्हणजे जर सामान्य माणूस उद्योजक होऊ शकत असेल तर सध्याची परिस्थिती अशी आहे का की या परिस्थितीमध्ये मला उद्योग व्यवसायाला यश मिळू शकेल. समजा माझ्या दुसऱ्या मताशी तुम्ही सहमत असाल की हो अशी परिस्थिती आहे की मी जर उद्योग व्यवसाय सुरू केला तर त्याच्यामध्ये मला यश मिळू शकतं, तर आपण तिसरा मुद्दा विचार करूयात की कोणती अशी क्षेत्र आहेत, कोणत्या अशा संधी आहेत, कोणते असे रिसोर्सेस आहेत की ज्याच्यामुळे मला उद्योग व्यवसायामध्ये खरोखर फेवरेबल सिच्युएशन, फेवरेबल रिसोर्सेस आहेत की नाही, हा असेल तिसरा मुद्दा. आणि जर या तिसऱ्या मुद्द्याशी देखील तुम्ही सहमत झाला तर चौथा मुद्दा ऍक्च्युली आता करायचं काय. म्हणजे तुम्ही म्हणाल नॅचरली सगळे इंजिनिअरिंगची मुलं आहेत, इंजिनिअरिंग स्टुडंट्स आर ऑलवेज एक्स्ट्राऑर्डिनरी. आणि तुम्ही सरळ स्ट्रेट फॉरवर्ड मला म्हणू शकता की सर तुम्ही सांगितलं, भाषण दिलं, तुमचं सगळं पटलं, आता करायचं काय. बरोबर, हाच प्रश्न असेल ना. जर तुमच्या मनात हा प्रश्न असेल तर आय वुड लाईक टू शेअर विथ यू की आपल्यापैकी जर काही जणांनी खरोखर ठरवलं की मला उद्योग व्यवसाय करायचा आहे तर कोण आपल्याला मदत करू शकतं, कोणत्या सरकारी योजना आहेत, कोणत्या प्रकारच्या कर्ज योजना आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योग व्यवसाय सुरू करू शकता. ठीक आहे, या 4 गोष्टी ऐकायच्या आहेत तुम्हाला, हेच ऐकायचंय. नाही तर असं व्हायचं की तुम्हाला वेगळं ऐकायचं असायचं, मी वेगळं सांगायचं. असं जर झालं तर जनरली पब्लिक बोर होतं आणि निघून जातं, म्हणून मी सुरुवातीलाच क्लिअर केलं. इज इट ओके, आर यू फाईन विथ मी. मला वेळोवेळी आपल्याकडनं एक मोठा रिस्पॉन्स पाहिजे तरच गाडी पुढे जाईल. ओके मित्रांनो, दगड आणि मूर्तीमध्ये काही फरक असतो. बऱ्याच वेळा मी हा प्रश्न विचारल्यानंतर लोक म्हणतात की हो सर, दगड आणि मूर्तीमध्ये खूप फरक असतो. मूर्ती घडवलेली असते, मूर्तीला श्रद्धा असते, लोक मूर्तीची पूजा करतात, दगडाची कुणी पूजा करत नाही, वगैरे वगैरे भरपूर असे मला रिस्पॉन्सेस मिळतात. पण जर बारीक विचार केला तर मित्रांनो, दगड आणि मूर्तीमध्ये असा कोणताही फरक नसतो. फरक केवळ एकच असतो, कोणताही दगड घेतला आणि त्याचा नको असलेला भाग काढून टाकला की त्याची मूर्ती तयार होते. मी काय म्हणतो नीट लक्षात घ्या. कोणताही दगड घेतला आणि त्या दगडाचा नको असलेला भाग काढून टाकला की मूर्ती तयार होते. बरोबर आहे, बरोबर आहे का. ज्या पद्धतीनं एका दगडातून अशा प्रकारे काही भाग काढून टाकल्यानंतर मूर्ती तयार होते, त्याच पद्धतीनं मित्रांनो माझा हा दृढ विश्वास आहे, एवढा अनेक अनुभवातून मी हे पाहिलंय की कोणताही अतिसामान्यातला अतिसामान्य विद्यार्थी सुद्धा जर त्यांनी त्याच्यातला नको असलेला भाग, म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा आपण एखाद्या दगडातला नको असलेला भाग काढतो आणि त्याची मूर्ती तयार होते, याचा अर्थ प्रत्येक दगडामध्ये एक मूर्ती लपलेली असते. बरोबर, तुम्ही बघितलं असेल का एखादा मूर्तिकार एखाद्या मोठ्या पहाडातून, एका शिळातून मूर्ती घडवतो, एखादा माणूस एखाद्या नारळामधून गणपती तयार करतो, कुणी एखाद्या कलिंगडामधून एखादी मूर्ती तयार करतो, कुणी तांदळाच्या दाण्यापासूनही मूर्ती तयार करू शकतो, समुद्रावरती पसरलेल्या रेतीपासून देखील मूर्ती तयार होऊ शकते. बरोबर की नाही. तशाच पद्धतीनं मित्रांनो आपल्या प्रत्येकामध्ये, अतिसामान्य माणसामध्ये सुद्धा एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी माणूस लपलेला असतो. प्रत्येकामध्ये एक सक्सेसफुल पर्सनॅलिटी ऑलरेडी देवानी बनवून पाठवलेली आहे. मित्रांनो, मी कॉलेजमध्ये असताना, मी शाळेमध्ये असताना असाच एक सामान्य विद्यार्थी म्हणून मला नेहमी ट्रीट केलं गेलं. परंतु आज ज्यावेळी आपण बघतो मागे वळून की जेव्हा आपली विद्यार्थी देशामध्ये आपल्याला कदाचित असं बघितलं जायचं की हा अतिसामान्य माणूस आहे, आणि आज मी वर्ल्ड बँकेचं सर्टिफाईड सगळ्यात कमी वयाचा मास्टर ट्रेनर आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येकामध्ये, मी हे तुमच्याशी माझा मोठेपणा सांगण्यासाठी शेअर करत नाहीये, मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक तरुणाने ही शुड फर्स्ट रिस्पेक्ट हिमसेल्फ. मला जर माझ्या आयुष्यात काही घडायचं असेल, काही बनायचं असेल तर आधी मी माझा स्वतःचा आदर मी स्वतः केला पाहिजे. आय शुड रिस्पेक्ट मायसेल्फ, आय शुड लव्ह मायसेल्फ. मी जसा आहे तसा आहे, माझ्यामध्ये ताकद आहे एक असामान्य व्यक्तिमत्व बनण्याची. आपण जर स्वतःलाच क्रिटिसाइज केलं तर आपल्यातला यशस्वी माणूस कधीच बाहेर येऊ शकत नाही. सो माय फर्स्ट मेसेज टू ऑल ऑफ यू, love yourself, respect yourself. Unless and until you respect yourself,
world will never respect you. Unless and until you recognize yourself, world will recognize. So the first message, students, always keep this in mind, की माझ्या स्वतःमध्ये एक यशस्वी करिअर, एक यशस्वी मूर्ती माझ्यामध्ये दडलेली आहे आणि आता ही मूर्ती तुम्हाला घडवायची आहे. ती घडवायची कशी? तर आपल्यातलं यशस्वी माणूस बाहेर आणायचा आहे. त्यासाठी वायफट वेळ घालवणं, टाइमपास करणं, अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सवयी काढून टाकायच्या आणि आपला जास्तीत जास्त वेळ कसा मार्गी लागेल यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे. आता आपण मूळ मुद्द्याकडे जाऊया. मी जेव्हा अनेक इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, मॅनेजमेंट कॉलेजेसमध्ये लेक्चरला जातो आणि मुलांना प्रश्न विचारतो की व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम इन लाईफ. नेक्स्ट प्रेझेंटेशन दिसतंय. नेक्स्ट मी नेहमी मुलांना विचारतो व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम इन युअर लाईफ आणि जनरली मला जे उत्तर मिळतं म्हणजे वेगवेगळ्या मुलांच्या डोळ्यासमोर असतं ते अशा प्रकारचे असतात. नेक्स्ट बरोबर ना? इथे बसलेल्याही प्रत्येकाच्या डोळ्यासमोर हीच इमेज आहे. इथे कॉलेजमध्ये 4 वर्ष, 3 वर्ष डिग्री, डिप्लोमा, फार्मसी कंप्लीट करायची, सर्टिफिकेट घ्यायचं. ज्या दिवशी रिझल्ट लागेल, सर्टिफिकेट हातात मिळेल, त्या दिवशी आपल्या इन्स्टिट्यूटच्या दारावरती 10-12 कंपन्यांचे HR मॅनेजर असं रेड कार्पेट टाकून उभे असतील आणि आम्ही डिग्री घेऊन बाहेर पडल्या पडल्या ते आम्हाला पकडतील, गाडीत बसवतील आणि त्यांच्या कंपनीमध्ये AC केबिन मध्ये नेऊन बसवतील आणि हातामध्ये एक मोठ्याच्या मोठ्या पगाराचं अपॉइंटमेंट लेटर देते. बरोबर ना? असंच स्वप्न आहे ना मित्रांनो? अशा प्रकारचं स्वप्न बघण्यामध्ये चुकीचं काही नाही, पण त्याच वेळी आपण जेव्हा स्वप्न बघतो त्यावेळी काही ग्राउंड रियालिटी पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी सांगत नाहीये, परंतु एक फॅक्ट अँड फिगर तुमच्या डोळ्यासमोर नेहमी राहिली पाहिजे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 4 लाख प्रोफेशनल सीट्स दरवर्षी अवेलेबल असतात. 4 लाख प्रोफेशनल सीट्स मध्ये इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, MBA, फार्मसी, आर्किटेक्चर या सगळ्याची संख्या जर आपण कॅल्क्युलेट केली तर महाराष्ट्रामध्ये फक्त 4 लाख सीट्स अवेलेबल असतात. नॅचरली दरवर्षी एवढ्या सीट्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भरल्या जात नाहीत. साधारणपणे एक 2.5 ते 3 लाख विद्यार्थी दरवर्षी या प्रोफेशनल कोर्सेसला ऍडमिशन घेतात. त्या 2.5-3 लाखांपैकी साधारणपणे 1 लाख विद्यार्थी असे असतात की ज्यांना त्यांचं कॉलेज, त्यांचे फॅकल्टी मेंबर्स, त्यांचं कॅन्टीन खूप आवडतं, त्यामुळे 4 वर्षाचं इंजिनिअरिंग ते 6 वर्षात पूर्ण करतात. बरोबर ना? आता त्या म्हणजे असे 1 लाखभर लोक सोडून दिले तर उरलेले 2 लाख प्रोफेशनल्स दरवर्षी मार्केटमध्ये येतात. आता मी थोडं मार्केटमधला माणूस आहे, त्यामुळे जॉब, रिक्रुटमेंट या सगळ्या फील्डमध्ये दरवर्षी 2 लाख प्रोफेशनल जर मार्केटमध्ये फ्रेश येत असतील तर काय तुम्हाला असं वाटतं की आपल्या इंडस्ट्री, आपलं गव्हर्नमेंट, आपलं कॉर्पोरेट, SME सेक्टरमध्ये एवढी कॅपॅसिटी की या 2 लाख लोकांना ऍब्सॉर्ब करू शकेल? महाराष्ट्राची ही फिगर आहे. देशातली फिगर जर तुम्हाला सांगायची झाली तर जवळपास दरवर्षी 25 लाख ग्रॅज्युएट आपल्या देशामध्ये पास आउट होतात आणि त्यापैकी 10-1 लाख ग्रॅज्युएट्स हे इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निकचे असतील. मित्रांनो, ही एक रियालिटी आहे की एवढ्या मोठ्या प्रोफेशनल्सना नोकरी देण्याची कॅपॅसिटी ना आपल्या देशातल्या इंडस्ट्रीमध्ये आहे ना आपल्या देशातल्या गव्हर्नमेंटमध्ये आहे. डू यू ऍग्री विथ मी? आणि ही फॅक्ट आहे. आणि त्याचमुळे एका साध्याशा CNC ऑपरेटरचा जॉब प्रोफाईल असेल त्यासाठी जिथे ITIचा विद्यार्थी चालू शकतो, आजकाल तिथे पॉलिटेक्निकचे विद्यार्थी काम करताना दिसतात. सिंपल टेलिकॉलरचा जॉब असेल, सिंपल MIS मेंटेनन्सचा जॉब असेल की जिथे कोणी सिंपल ग्रॅज्युएट विथ सम IT नॉलेज जो तिथे MIS मेंटेन करू शकतो, तिथे आज BCS, BE झालेले विद्यार्थी काम करतात. आणि त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्यामुळे सॅलरीचं प्रमाणही त्याच प्रमाणामध्ये आहे. म्हणजे आजकाल एक स्किल्ड वर्कर, JCB ऑपरेटर, मी त्या फील्डमध्ये आहे म्हणून मला माहिती आहे का JCB ऑपरेटरला 15,000 रुपये पगार मिळतो, परंतु एका इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटला मात्र त्याचं करिअर 7,500-8,000 रुपयापासून सुरू करायला. ही सगळी ऐकायला कदाचित आवडणार नाही, पण ही ग्राउंड रियालिटी आहे. त्यामुळे एक ऑप्शन असा आहे की आपण या फ्लो मध्ये जायचं. म्हणजे एवढी गोष्ट तर नक्की आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील का? तर नक्की
सर्वांच्या सर्वांना 100% प्लेसमेंट मार्केटमध्ये अवेलेबल नाही. इज इट क्लिअर? बरोबर आहे का? आता एक ऑप्शन आहे. दुसरा एक ऑप्शन असा आहे, ऑप्शन म्हणण्यापेक्षा समजा तुम्हाला कुठेतरी प्लेसमेंट मिळालं, आपल्या कॉलेजमध्ये काही आपल्या कॉलेजच्या पुढाकाराने इथे काही कंपन्या आल्या, त्यापैकी काही कंपन्यांनी आपल्याला सिलेक्ट केलं आणि तुम्हाला 10,000 रुपयाची नोकरी ऑफर केली. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जे त्या इंडस्ट्रीसाठी काम करता, जे त्या इंडस्ट्रियलिस्टसाठी काम करता आणि तो तुम्हाला 10,000 देतो, तुम्हाला जो 10,000 रुपये देतो त्या बदल्यामध्ये तो किती रुपये कमवत असेल? 10,000पेक्षा जास्त कमवत असेल की कमी? सरासरी किती पट जास्त? 10 पट जास्त. याचा अर्थ, याचे दोन अर्थ होतात. पहिला याचा अर्थ असा निघतो की तुम्ही तुमचं ज्ञान, तुमचं कौशल्य, तुमचा वेळ, तुमची मेहनत महिना 10,000 रुपये भाड्याने त्या इंडस्ट्रियलिस्टला वापरायला देता की जेणेकरून त्याला 1,00,000 रुपये कमवता यावेत. बरोबर हो की नाही? याचा दुसरा अर्थ असा निघतो की तुमच्यामध्ये 1,00,000 रुपये कमवायची ताकद आहे, परंतु तुम्ही डेअरिंग न केल्यामुळे तुम्ही 10,000 रुपयावरती समाधानी आहात. एम आय राईट? ज्यावेळी तुम्हाला कुणीतरी 10,000 पगार देतं, याचा अर्थ तुमच्यामध्ये 1,00,000 रुपये कमवायची कॅपॅसिटी आहे. इजंट इट? मग आपण पहिला ऑप्शन योग्य ठरवायचा, तोच परंपरेनं आपल्या सगळ्यांवरती बिंबवलंय. आपल्याकडे हा लहानपणापासून हेच सगळे संस्कार केले जातात. बाबा इंजिनिअरिंग कर, कुठेतरी चांगलं प्लेसमेंट झालं पाहिजे. मग पालक असो, कधी कधी प्राध्यापक असो, सगळेजण कॅम्पसमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे, कॅम्पसमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. नाही झालं तर आपलं आयुष्य वाया गेलं. पण ऍक्च्युली होतं काय की ज्या लोकांना कॅम्पसमध्ये प्लेसमेंट मिळत नाही, ज्या लोकांना कुठली इंडस्ट्री नोकरी देत नाही, असेच विद्यार्थी नंतर जाऊन इंडस्ट्री सुरू करतात आणि परत त्याच कॉलेजमध्ये रिक्रुटमेंटला येतात. असे अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे माझं स्वतःच उदाहरण आहे. आमचे प्रिन्सिपल एक दिवस मला डिटेन करायला निघाले होते, माझे असाइनमेंट पूर्ण नाही झाल्या म्हणून. आणि नंतर मी मिटकॉन मध्ये चीफ मॅनेजर होतो म्हणून तेव्हा तेच प्रिन्सिपल मला कॉलेजला लेक्चर द्यायला बोलवायला आले होते. जोक्स अपार्ट, बट मित्रांनो, त्यामुळे आपण हे ओळखलं पाहिजे की कुठला ऑप्शन बरोबर. आणि म्हणून मग आपण रोजगार किंवा एम्प्लॉयमेंट हेच आपल्या आयुष्याचं टार्गेट ठेवायचं की सेल्फ एम्प्लॉयमेंट, उद्योजक, एंटरप्रेन्योरशिप हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. याचा तुम्ही विचार करणं आवश्यक. आपलं मेहनत, आपला वेळ, आपलं ज्ञान कौशल्य कोणाला तरी फायदा करून देण्यासाठी आपण भाडेतत्वावर द्यायचं, की आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा, आपली मेहनत आणि वेळ या सगळ्याचा वापर आपण स्वतःसाठी करायचा की जेणेकरून आपण स्वतः पैसा कमवू, आपल्या कुटुंबाला पैसा कमवून देऊ, आपल्या घराला श्रीमंत करू. कुठला ऑप्शन योग्य वाटतंय? पहिला की दुसरा? हा, बरोबर वाटतंय ना? काय एम्प्लॉयमेंट हेच आपल्याला सांगून ठेवले. म्हणजे आपल्याकडे ते संस्कारच. कशाला पाहिजे एवढं? गावाकडे म्हणतात ना, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे. 10,000ची नोकरी मिळाली बस झाला, अजून कशाला पाहिजे? अजून दुसरा विचार करायची तयारी आहे? तर मग आपण उद्योजकतेबद्दल बोलूयात. ओके, सो नेक्स्ट ऑप्शन इज टू स्टार्ट समथिंग ओन, आपल्या स्वतःसाठी. मी काही लोकांचे फोटोज तुम्हाला दाखवतो. नेक्स्ट, यांना ओळखता? लक्ष्मी मित्तल, जगातला सर्वात श्रीमंत भारतीय, राईट? नेक्स्ट, मुकेश अंबानी, ओळखता तुम्ही? नेक्स्ट, अजीम प्रेमजी, चेअरमन ऑफ विप्रो ग्रुप. नेक्स्ट, कुशल पाल सिंग, कदाचित ओळखत नसाल, यांच्या कंपनीचं नाव माहिती असेल, DLF. DLF IPL मुळे सगळ्यांना माहिती आहे. ऍक्च्युली DLF म्हणजे दिल्ली लिझिंग अँड फायनान्स कंपनी. ही भारतातली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात मोठी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी आहे. नेक्स्ट, सुनील मित्तल, भारती एअरटेल ग्रुप ऑफ कंपनीज. नेक्स्ट, कुमार बिर्ला, बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. आता मला सांगा, इथे बसलेल्या किती लोकांना असं वाटतं की या यादीमध्ये माझं पण नाव आलं पाहिजे? वाव, टाळ्या वाजून सगळ्यांचं अभिनंदन करतो. तुमच्या बाकी काय असं नको, पोरं फार ऑप्टिमिस्टिक आहेत.
याच्या आधी विचार केला होता का नव्हता माहित नाही, पण आता तरी केला नक्की. हा, मी प्रश्न विचारल्यानंतर काही मुलं हा प्रश्न विचारल्यावरच हसले. सर काय चेष्टा मस्करी करता, सकाळपासून कुणी भेटलं नाही का? पण जनरली हाच सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असतो. किती आहे तिथं बसलेले मुलं की ज्यांना असं वाटतं की वयाच्या 30व्या वर्षी माझं बँक बॅलन्स कमीत कमी 5 कोटी असलं पाहिजे. ज्यांनी हात वर केले त्यांना नाही वाटत असं? बरं, असा विचार आत्ताच केला का याच्या आधी पण केला होता? त्याच्यासाठी काही केलं होतं का, विचार केला होता? काही लोकांना खरोखर वाटतं की हा माझं पण बँक बॅलन्स 5 कोटी असलं पाहिजे, या सगळ्या लिस्ट मध्ये नाव असलं पाहिजे, आलिशान गाड्या असल्या पाहिजे. पण थोडक्यात नेक्स्ट स्लाइड प्ले. असं बऱ्याच लोकांना वाटतं ना, असं गाणं म्हटलं की आपोआप आपलं 5 कोटी बॅलन्स जमा होईल. काही मुलांना असं वाटतं की दरवर्षी चप्पल न घालता शिर्डीला गेले की आपलं बॅलन्स जमा होईल. काही काही मुलं असतात खरोखर अशा स्वप्नांमध्ये असे हरून गेले. काय नाही, काळजी आहे देवाला, तो घेईल काळजी आपली. काही लोकांना वाटतं आपण महाराष्ट्र राज्य लॉटरीचे बंपर ड्रॉ काढत जाऊ. काही त्या कोण बनेगा करोडपतीला फोन पण लावत बसतात. कुणी असं इथं बसलेलं बघितलंय की असं नशिबाने दिलं म्हणून कुणी करोडपती झाला? असं होतं का हो? श्रावणी सोमवार केले सगळे कडक, पायी चालत गेलं शिर्डीला, किंवा असं काही चमत्कार झाल्यावर श्रीमंत होतं का कष्ट केल्यानंतर श्रीमंत होतं? काय वाटतं? ऍग्री ना सगळे? हा, मग आपण पुढची चर्चा करू. तर मित्रांनो, ही फॅक्ट आहे की हे जे काही श्रीमंत झालेल्या लोकांची यादी दाखवली, बऱ्याच वेळा असं लोकांच्या मनामध्ये असं असतं की आमच्या सगळे फेवरेबल कंडिशन असतील तरच आम्ही श्रीमंत होऊ शकू. सामान्य घरातली माणसं अशा करोडपती माणसांच्या यादीत जाऊच शकत नाही, असा एक सर्वसाधारणपणे आपला एक सर्वांचा समज असतो. मित्रांनो, मला अशी काही माणसं माहिती आहेत की ज्यांचं उदाहरण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मुंबईमध्ये चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या बाहेर एका चहाच्या टपरीवरती काम करणारा एक मुलगा आपल्या वडिलांबरोबर कस्टमरला चहा देणं, भांडी विसळणं असं काम करायचं. वडिलांबरोबर हॉटेल चालवत होता. 17-18 वर्षाचं वय होतं. एक दिवस असंच आपलं हॉटेल बंद करून घरी जात असताना त्या नरिमन पॉइंट एरियामध्ये एक 32 मजली इमारतीचं काम सुरू होतं. कुतूहलानं हा मुलगा तिथे थांबला, त्या इमारतीकडे बघितलं. त्या शेजारी एक माणूस सूटबुटामध्ये बसला होता. हा मुलगा जाऊन त्याला वाटलं की कदाचित हे काम त्यांचंच असेल, म्हणून जाऊन त्यांनी विचारलं की साहेब हे कसलं काम चालू आहे एवढं मोठं? तर तो माणूस म्हणाला की मी इथे मुंबईतलं सगळ्यात उंच 32 मजली 5 स्टार हॉटेल बांधतो. त्या मुलांनी एकदा त्या हॉटेलच्या इमारतीकडे बघितलं आणि त्या माणसाकडे बघितलं. साहेब, तुम्हाला फार अभिमान वाटतोय की तुम्ही एवढ्या मोठ्या हॉटेलचं कन्स्ट्रक्शन करताय, अभिनंदन. पण तुमचा हा आनंद फार काळ टिकणार नाही, कारण तुमच्या हॉटेलपेक्षा उंच आणि तुमच्यापेक्षा भारी 7 स्टार हॉटेल एक दिवस मी उभा करून दाखवतो. असं एक चहाच्या टपरीवरचा पोरगा त्या सुटाबुटातल्या माणसाला सांगत होता. तो सूटबूट घातलेला माणूस दुसरा कोणी नाही, बिनी ओबेरॉय, ओबेरॉय ग्रुपचं मालक. ते पण भारी पर्सनॅलिटी होते. ते त्या मुलावर हसले नाही. त्यांनी त्या मुलाचा हँडशेक केला आणि त्याला म्हटले की विश यू ऑल द बेस्ट. हाच मुलगा 2001 साली ज्यावेळी जगातल्या सगळ्यात बेस्ट लक्झरी 5 स्टार हॉटेलचा पुरस्कार वितरण स्वित्झर्लंड मधल्या प्राग शहरामध्ये होणार होतं. जगभरातल्या
लक्झरी हॉटेल्सचे मालक एका मोठ्या बॉलरूम मध्ये एकत्र होते. त्या कॉन्फरन्समध्ये हा मुलगा दुसऱ्या दिवशी बेस्ट हॉटेलचा अवॉर्ड अनाऊन्स होणार होता, म्हणून आदल्या दिवशी संध्याकाळी त्या हॉलमध्ये मध्ये जो स्टेज आहे त्या स्टेजवरती चढायचं कसं, अवॉर्ड स्वीकारायचा कसा आणि भाषण काय करायचं याची रंगीत तालीम त्या मुलाने केली. आणि मित्रांनो, दुसऱ्या दिवशी जगात सगळ्यात इको फ्रेंडली आणि सगळ्यात बेस्ट लक्झरी हॉटेलचा अवॉर्ड मिळाला डॉक्टर विठ्ठल कामत. नेक्स्ट. एक चहाची टपरी चालवणारा माणूस आज मुंबई, दिल्ली, बँगलोर, हैदराबाद एवढंच नाही तर जगामध्ये जेवढे खंड आहेत, एशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, साऊथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, या सर्व खंडांमध्ये जगातले जे टॉप 10 मेट्रो सिटीज आहेत, न्यूयॉर्क, शांघाय, हाँगकाँग, मेलबोर्न, सिंगापूर, लंडन, पॅरिस पासून ते संपूर्ण साऊथ आफ्रिका, चिली अशा सर्व देशांमध्ये आज कामत ग्रुप ऑफ हॉटेल्स आहेत. म्हणजे तिथपासून ते अगदी पुणे सोलापूर हायवेवरच्या छोट्या धाब्यापर्यंत आज सर्व ठिकाणी आज कामत ग्रुप ऑफ हॉटेल्स, ऑर्किड ग्रुप ऑफ हॉटेल्स दिसतील. अजून एक असंच उदाहरण आहे. उदाहरणांमधून जास्त म्हणजे भाषण देण्यापेक्षा उदाहरणं दिलेली कधी चांगली, म्हणून मी तुम्हाला अजून एक उदाहरण शेअर करतो. जुन्नर तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यातला एका छोट्या गावचा मुलगा असंच 10वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्यामध्ये आले. घरची परिस्थिती नाही, 1-1.5 एकर शेती, त्यामुळे त्यातून काही उत्पन्न नाही, म्हणून पुण्यामध्ये शिक्षण घेता नाही आलं. म्हणून त्यांनी मुंबईला पोटापण खर्च भागवण्यासाठी मुंबईमध्ये जाऊन भायखळ्याच्या मार्केटमध्ये कुलीचं काम सुरू केलं. त्यातूनही फार पैसे मिळत नव्हते, म्हणून दादरला प्लाझा थिएटरच्या बाहेर तिकीट फाडायचं काम करायचे. त्यातूनही फार पैसे मिळत नव्हते, म्हणून नोकरी शोधत एक दिवस असंच मुंबईच्या रस्त्यांवर फिरत असताना एका दुकानावरती पाटी लावली होती की मला अकाउंटंट पाहिजे. यांचं 10वी पर्यंत शिक्षण झालं होतं, वाचता लिहिता येत होतं, गणित येत होतं. ते म्हटले चला बघूयात विचारून. त्यांनी मालकाला विचारलं की साहेब मला नोकरीची फार गरज आहे, तुम्ही मला नोकरी देता का? ते म्हटले अरे मला तर अकाउंटंटची गरज आहे. म्हटले साहेब साधा सोपा हिशोब तर मी करू शकतो, पण त्याचबरोबर रोज तुमचं दुकान साफ करत जाईल, इथलं सगळं साफसफाई, शटर उघडणं बंद करणं सगळं काम मी बघेन. तुम्हाला 2 माणसांच्या ऐवजी एकाच माणसामध्ये तुमचं काम होऊन जाईल. त्या मालकाला वाटलं की ठीक आहे, चला आपल्याला माणूस मिळतोय, एकाच पगारामध्ये 2 कामं होऊन जातील, म्हणून यांनी या मुलाला कामावर ठेवलं. हा मुलगा रोज सकाळी यायचा, शटर उघडायचा. ते दुकान होतं इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या डिस्ट्रीब्युशनचं. हा तिथे त्या सगळ्या वस्तूंचं डिस्प्ले अरेंज करणं, साफसफाई करणं असं काम करायचा. हळूहळू तो सेल्समनचं काम करायला लागला, येणाऱ्या ग्राहकांना वस्तू समजून देणं, विकणं. नंतर हळूहळू करत करत तो वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाऊन मार्केटिंग करू लागला आणि थोड्याच दिवसात आपल्या मालकाचा अत्यंत विश्वासू नोकर बनला. त्याच्या मालकांनी एक दिवस त्याला ऑफिसमध्ये एक चेक लिहून दिला, 5 लाख रुपयाची कॅश काढ आणि मला घरी बंगल्यावरती आणून दे. हा मुलगा गेला, बँकेतून पैसे काढले आणि ती बॅग घेऊन तो ती बॅग डिलिव्हर करण्यासाठी आपल्या मालकाच्या बंगल्यावरती पहिल्यांदा गेला. जेव्हा तो त्या बंगल्यावरती पोहोचला, बघतो तो एकदम समुद्राच्या किनारी आलिशान बंगला, मालक मस्तपैकी त्या स्विमिंग पूल शेजारी बसलेला आहे. यांनी त्यांना ती पैशाची बॅग जी आणली होती ती त्यांच्या हातामध्ये दिली आणि त्या बंगल्यातून निघत असताना त्यांच्या मनामध्ये एक विचार सुरू झाला की अरे या माणसाचं सकाळी दुकान मी उघडतो, यांच्या सगळ्या वस्तूंची विक्री मी करतो, मार्केटिंग मी करतो, कस्टमरकडनं चेक मी घेऊन येतो, बँकेत चेक पण मी जमा करतो आणि बँकेतून कॅश विड्रॉ करून यांना घरी पण मी देतो. म्हणजे बिझनेस सायकल मधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मी करतो. मला महिना पगार मिळतो 1500 रुपये आणि आपला मालक घर बसल्या 5 लाख रुपये कमवतो. म्हणजे कष्ट माझे, ज्ञान माझं, कौशल्य माझं, हार्डवर्क माझं, वेळ माझा, पण ह्या सगळ्याचा फायदा मात्र दुसरा कोणीतरी घेतोय. त्यांनी निर्णय केला, अगदी विनम्रपणे मालकाला सांगितले साहेब आता मला स्वतःसाठी काहीतरी करायचंय, मी आता इथून पुढे तुमचं काम करू शकणार नाही. आणि दुसऱ्या दिवसापासून या मुलांनी सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्सचं ट्रेडिंग, त्यानंतर असेंब्ली, त्यानंतर इम्पोर्ट करून त्याचं भारतात डिस्ट्रीब्युशन करणं आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चर करून त्याचा एक्सपोर्ट करणं,
असं काम सुरू केलं. मित्रांनो, 12वी देखील न शिकलेला हा माणूस आज नेक्स्ट डायनालॉग इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर, 2000 कोटींपेक्षा जास्त टर्नओव्हर असलेल्या कंपनीचे मालक आहेत. त्यांचं नाव आहे शिवाजी आढळराव पाटील. ओळखता का तुम्ही? कोण आहेत? खासदारी ही ओळख नंतरची. आज 12वी देखील न शिकलेला हा माणूस डायनालॉग, इथे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशनची मुलं बसले असतील, त्यांना माहिती असतील त्यांच्या पीसी मध्ये जे आयसीज जे ते वापरतात ते डायनालॉगचे आयसीज हे या आढळराव पाटलांच्या कंपनीमध्ये तयार होतात. जे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट जापान नासाला पुरवू शकला नाही ते कॉम्पोनंट डायनालॉग इंडस्ट्रीजनं पुरवले. आपण जे मंगळयान, आपले जे इस्रो मधले जेवढे सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल असतील, DRDOने विकसित केलेले सगळे मिसाईल्स असतील, या सगळ्या मिसाईल्स मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आज आढळराव पाटलांचे दिले जातात. गेली 15 वर्ष हा माणूस डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कमिटी जी असते सेंट्रल गव्हर्नमेंटची, या मॅन्युफॅक्चरिंग कमिटीचा मेंबर आहे. 12वी पर्यंत सुद्धा शिक्षण झालं नाही, कुठली अडचण आली नाही. आज लंडन मध्ये ऑफिस आहे, आज न्यूयॉर्क मध्ये त्यांचं ऑफिस आहे, सिंगापूरमध्ये त्यांचं ऑफिस आहे. शेकडो इंजिनियर, बीटेक, एमटेक, डॉक्टरेट लोक आज त्यांच्याकडे काम करतात. मी स्वतः त्यांना भेटलोय, त्यांची मुलाखत घेतली आहे. दिल्लीत माझं पोस्टिंग होतं त्यावेळी आमचं एकाच बिल्डिंग मध्ये सेम ऑफिस होतं. अशी एक नाही मित्रांनो, मी तुम्हाला अशी शेकडो हजारो उदाहरणं सांगू शकतो. मी पहिल्यांदा एक 10 श्रीमंत लोकांची यादी दाखवली आणि आता तुम्हाला 1-2 उदाहरणं दिली. याच्यामध्ये काही फरक आहे? लक्षात आला फरक? पहिली जी भारतातल्या 10 श्रीमंत लोकांची यादी दाखवली आणि नंतर आता एक 2-3 करोडपती लोकांचं तुम्हाला उदाहरणं सांगितली. तुम्हाला काही फरक लक्षात आला का याच्यामध्ये? आला की नाही आला? काय फरक आहे सांगा मोठ्याने उठून किंवा बसून सांगा. माणसं आपल्यातून गेल्यासारखं वाटतं. एक्झॅक्टली. पहिली जी 10 लोकांची जी काही यादी मी दाखवली, या यादीमध्ये जी नावं होती, हे लोक कुठेतरी त्यांचे परंपरागत उद्योग व्यवसाय होते. बरोबर? बिर्ला, अंबानी, टाटा हे सगळे लोक असे आहेत की ज्यांचं कुठे ना कुठे यांचे काही ना काही फॅमिली बॅकग्राऊंड अशा पद्धतीची होती. आणि आता आपण जी उदाहरणं बघितली ही लोक शून्यातून वरती आलेली आहेत. बरोबर? शिवाजी आढळराव पाटील काय असतील, विठ्ठल कामत काय असतील. मी एक फोटो मगाशी आला, भारत विकास ग्रुपचे चेअरमन हनुमंतराव गायकवाड, एक डिप्लोमा झाला, नंतर डिग्री झाली, टाटा मोटर्स मध्ये नोकरी केली आणि ती नोकरी करत करत टाटा मोटर्स मध्ये एक फॅसिलिटी मॅनेजमेंटचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि 1994-98 साली 8 माणसांवरती सुरू केलेली कंपनी आज 60,000 लोक काम करतात. मी आज त्यांच्या कंपनीमध्ये डीजीएम म्हणून काम करतो. परंतु मी या माणसाला रोज बघतो. एका सामान्य मधल्या आई, एका शाळेमध्ये शिक्षिका, वडील लहानपणी वारलेले, अशा परिस्थितीमध्ये म्हणजे बीईचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ज्यांना क्लासेस घ्यायला लागत होते, VITची फी भरण्यासाठी, एवढी परिस्थिती असणार माणूस आज मुंबई विमानतळावरती त्यांचं स्वतःचं चार्टर्ड विमान उभं असतं. अभिमानानं सांगतात. म्हणजे मला त्यांनी बऱ्याच वेळा दाखवलं की बघ आज अभिमान वाटतोय की काळी कॉलेजला सायकलने जात होतो, आता दिल्ली मधलं आपलं संसद भवनाचं मेकॅनाइज्ड हाऊसकीपिंगचं काम त्यांच्याकडे आहे. पंतप्रधानांचं घराचं हाऊसकीपिंग समजतं सगळ्यांना, त्या हाऊसकीपिंगचं काम आज त्यांच्याकडे आहे आणि त्याची देखरेख करायला हे स्वतःच्या विमानांनी दिल्लीला जातात. सांगायचा मुद्दा हा आहे मित्रांनो, मी जेव्हा तुम्हाला उद्योजक बना असं सांगायला इथे आलो, त्याच्या पाठीमागचं कारण आहे की अशी 1-2 नाही, अशी हजारो उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो की जे लोकांच्या घरी 2 वेळच्या जेवणाचे वांदे होते, असे अनेक लोक आज यशस्वी उद्योग झाले, सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स आहेत, त्यांच्याकडे हजारो लोक काम करतात, करोडपती आहेत. त्या सगळ्यांना एक प्रश्न विचारला मी, साहेब हे कशामुळे शक्य झालं? म्हणजे तुम्ही तेच अन्न खाता, ज्वारी भाकरी तांदूळ, आम्ही जे खातो तेच तुम्ही खाता, तुम्ही तेच पाणी पिता जे आम्ही पितो, तीच श्वास घेता जी श्वास आम्ही घेतो, मग असं वेगळं काय की ज्याच्यामुळे तुम्ही एवढं श्रीमंत होऊ शकला आणि आम्ही मात्र तेवढं पुढे जाऊ शकलो नाही किंवा सामान्य माणूस जात नाही, असं काय आहे तुमच्यामध्ये? आणि मित्रांनो, या सगळ्या लोकांचं उत्तर एकच होतं
आणि ते उत्तर म्हणजे यांनी जीव उघड्या डोळ्यांनी श्रीमंत व्हायचं स्वप्न बघितलं. पॅशन. माझं 34 मजली हॉटेल असलं पाहिजे, माझी एक मोठी कंपनी असली पाहिजे. आढळराव पाटीलांना विचारलं, ते म्हटले विवेक लहानपणापासून हालाकीत दिवस काढल्यामुळे एक डोळ्यासमोर ठेवलं होतं की कुठेतरी मला शाळा शिकता आली नाही, पण मी माझ्या गावातल्या मुलांसाठी मोफत शाळाची व्यवस्था करेल. आज आढळराव पाटलांचं जे गाव आहे लांडेवाडी, तिथे ISO 14000 सर्टिफाईड असलेली एकदम अद्ययावत इंग्लिश मिडियम स्कूल त्यांनी तिथे उभं केली. या सगळ्या यशस्वी माणसांना जर विचारलं तर कोणती अशी गोष्ट आहे, कुठली अशी शक्ती आहे की ज्यांनी त्यांना यशस्वी बनवलं, तर ही सगळ्यात मोठी शक्ती कुठली असेल तर सेल्फ कॉन्फिडन्स, मोठं बनण्याची इच्छाशक्ती, पॅशन. नेक्स्ट. ही जी पॅशन आहे, या पॅशनमुळं ही सगळे लोक पुढे जाऊ शकले, हे सगळे लोक काहीतरी बनू शकले. म्हणून मला इथं आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे एक अपील करायचंय, मित्रांनो, बाकी काही होईल ना होईल, परंतु आज या ठिकाणी आपण आपल्या मनामध्ये एक स्वतःची खूणगाठ बांधायला हरकत काय नाही की मी काहीतरी करून दाखवेल. मी ज्यावेळी माझं कॉलेज संपल्यावरती एका स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करायचो, एका NGO मध्ये काम करायचो. मला खूप कमी पगार होता. माझं सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजीचं शिक्षण झाल्यानंतर अवघा एक 4-4.5 हजार रुपये पगार, राहायला फ्लॅट, जेवणाची व्यवस्था, अशी सगळं अरेंजमेंट असलेल्या एका NGO त काम करायचो. त्यावेळी सुद्धा मी डिपेक्स नावाच्या एका ऍक्टिव्हिटीशी मी जोडलेला होतो. महाराष्ट्रभर इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये बोलायला जायचो, व्याख्यान द्यायला जायचो आणि तिथे सांगायचो की मी एक दिवस मोठा ट्रेनर बनेल. त्यानंतर मिटकॉनमध्ये जेव्हा मी डिव्हिजनल मॅनेजर झालो, माझ्याकडे 5 जिल्ह्यांचं काम होतं. मी पुण्यामध्ये मिटकॉनमध्ये पुणे डिव्हिजनचा मॅनेजर होतो. पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर असे 5 जिल्हे होते. तेव्हा मला असं वाटायचं की यार माझ्याकडे 5 जिल्हे म्हणजे एक वर्षभरामध्ये या 5 जिल्ह्यांचा बिझनेस मी डबल केला. जोरात काम सुरू झालं. म्हटलं यार आपल्याला 5च जिल्हे काय पुरणार आहे, सगळा महाराष्ट्र आपल्याकडे असला पाहिजे. आणि योगायोग तसं झालं. दुसऱ्या वर्षी आमच्या मॅनेजमेंटने मला प्रमोशन दिलं, चीफ मॅनेजर झालो. खूप संपूर्ण महाराष्ट्राचा चार्ज झाला. 2 वर्ष महाराष्ट्रभर भरपूर काम केलं. मग असं वाटायला लागलं की यार आपल्याकडे फक्त एकच राज्य काय बरोबर दिसत नाही, आपली कॅपॅसिटी थोडी जास्त आहे. 2009 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स ज्यावेळी दिल्लीमध्ये होत्या, त्यावेळी दिल्ली गव्हर्नमेंटला एक स्किल डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी दिल्लीमध्ये वाढवायची होती. त्यांनी ते काम मिटकॉनला दिलं आणि योगायोग असं की माझं डेप्युटेशन दिल्लीत झालं. तिथे गेल्यावर दिल्ली बरोबरच मी अजून आजूबाजूच्या 8 राज्यांमध्ये काम सुरू केलं. हरियाणा, पंजाब, हिमाचल, जम्मू काश्मीर, छत्तीसगड. म्हटलं यार तिकडे नॉर्थ ईस्ट मध्ये पण काम, गुवाहाटीत काम सुरू केलं. तर नॉर्थ ईस्ट झालं, पंजाब झालं, तिकडे साऊथ मध्ये, मग तमिळनाडूत काम सुरू केलं. 18 राज्यांचं काम त्यावेळी मिळालं. वाटायला लागलं की यार फक्त 18 राज्य, पूर्ण ऑल इंडियाचं काम आपल्याकडे असायला पाहिजे. योगायोगानं BVG मध्ये लर्निंग अँड डेव्हलपमेंट डिव्हिजनचं नॅशनल हेड म्हणून काम करायची संधी मिळाली. 2011 मध्ये वर्ल्ड बँकेचं एक ट्रेनरचं सर्टिफिकेशन होतं, ते ट्रेनरचं सर्टिफिकेशन केलं. 200 ट्रेनर म्हणून 10 ट्रेनर त्यांनी ॲसेसर म्हणून शोधले आणि त्या 10 मधले 5 मास्टर ट्रेनर म्हणून सिलेक्ट केले. त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं. आता मला असं वाटतं की यार भारतामध्ये भरपूर प्रोग्राम झाले, कमीत कमी साऊथ एशिया तरी कव्हर झाला पाहिजे. हे मी अनेक वेळा माझ्या मनातलं मुलांसमोर बोलून दाखवतो. का तर परत पुढच्या वर्षी आल्यानंतर तुम्ही विचाराल की सर मागच्या वेळी तुम्ही म्हटले होते की कुठेतरी साऊथ एशियात प्रोग्राम करणार, झाले की नाही. तर पुढच्या वर्षी आलं तर मी नक्की ते प्रोग्राम करून आलेला असेल. अशा प्रकारचं मला माझा मोठेपणा सांगायसाठी मी हे उदाहरण दिलं नाही, पण ज्यावेळी तुम्ही स्वतःला कमिटमेंट करता, ज्यावेळी तुम्ही स्वतःला प्रॉमिस करता की मी काहीतरी बनवून दाखवेल, त्यावेळी तुम्हाला नॅचरली ती एनर्जी तुमच्यामध्ये येते की आपण श्रीमंत बनलं पाहिजे. माझ्याकडे काय म्हणजे आपणच ठरवून घेतलं पाहिजे, वयाच्या 25व्या वर्षी आल्टो पासून सुरुवात करेल, 28व्या वर्षी स्विफ्ट डिझायर असली पाहिजे, 30व्या वर्षी होंडा सिटी पर्यंत गेलं पाहिजे, 34व्या वर्षी कमीत कमी होंडा अकॉर्ड आली पाहिजे आणि 40 नंतर जॅगवार किंवा लँड रोवर काय असेल ते. आपलं स्टँडर्ड लेवल आपणच निश्चित करायला पाहिजे ना, हो की नाही. काय लॅगवार, मर्सिडीज, ऑडी ह्या आपल्यासाठी नाहीच आहेत, असं काही आहे का. मिळालं पाहिजेत की नाही. इथे बसलेला प्रत्येक जण असं निश्चित करेल, सांगू नका कोणाला, पण आपल्या मनामध्ये पक्क करा. आज एवढं जरी तुम्ही आज पक्क केलं तरी आजचं लेक्चर सक्सेसफुल झालं आणि त्याचा काहीतरी फायदा झाला असं मला वाटेल. ठीक आहे, आता सर्वजण पहिला मुद्दा क्लिअर आहे की कोणताही सामान्य माणूस उद्योजक बनू शकतो. डू यू अग्री विथ मी.
आपण आता दुसरा मुद्दा चर्चा करूयात. जर असं असेल, म्हणजे मी असं धरून चालतो की इथे बसलेला प्रत्येक जण कन्व्हिन्स आहे की कोणताही सामान्य माणूस हा यशस्वी उद्योजक बनू शकतो, बरोबर, विदाऊट एनी बॅकग्राऊंड. आता काही लोकांना असं वाटेल की हे कसं शक्य आहे. मी जेव्हा हे अपील करतो मित्रांनो, त्यावेळी हे लक्षात घेतलं पाहिजे की अर्थव्यवस्था, मार्केट कसं आहे. एक स्लाइड मी दाखवणार आहे. पुढची जर स्लाइड तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये छापून घेतली तर मला वाटत नाही की तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये कुठेही अडचण किंवा डिप्रेशन येईल. याचं कारण असं आहे मित्रांनो, अर्थव्यवस्था काय हे थोडक्यात आपण समजून घेऊयात. फार पूर्वीच्या काळी श्रीमंत कोण असायचं याचं जर आपण बघितलं, इसवी सन 1600-1700 या काळामध्ये, तर त्या काळामध्ये राजे, महाराजे, जमीनदार लोक श्रीमंत असायचे, बरोबर. ही जी इकॉनॉमी होती, ही इकॉनॉमी होती ऍग्रिकल्चर इकॉनॉमी. आणि या ऍग्रिकल्चर इकॉनॉमीचे जे पिलर्स होते, हे पिलर्स होते लँड, लेबर आणि नॅचरल रिसोर्सेस. जमीन, नैसर्गिक साधन संपत्ती आणि लेबर. हे ज्याच्याकडे असतील असा माणूस श्रीमंत असायचा. त्यानंतर हळूहळू अर्थकारण बदलत गेलं, हळूहळू जगामध्ये बदलत गेले. आपण स्वातंत्र्यानंतर जर बघितलं तर सगळ्यात श्रीमंत लोकांची जी यादी आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे नॅचरली टाटा, बिर्ला, अंबानी, बरोबर. म्हणजे ही जी इकॉनॉमी होती ही इंडस्ट्रियल इकॉनॉमी होती. आणि या इंडस्ट्रियल इकॉनॉमीमध्ये जे पिलर्स किंवा ड्रायव्हिंग फोर्सेस या इकॉनॉमीचे होते ते होते कॅपिटल, मशिनरी आणि मॅनेजमेंट. ज्याच्याकडे भांडवल असेल, ज्याच्याकडे मॅनेजमेंट टेक्निक असतील, ज्याच्याकडे वेगवेगळ्या मशिनरी असतील. रतन टाटांनी स्टील, ऑटोमोबाईलचे मशिनरी आणली आणि ते श्रीमंत झाले. धीरूभाई अंबानींनी सामान्य लोकांकडनं शेअर कॅपिटल गोळा केलं, रिलायन्सचं मोठं साम्राज्य निर्माण केलं. सोनी, टोयोटा कॉर्पोरेशन, किर्लोस्कर अशा कंपन्या आहेत की ज्यांनी मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिस आत्मसात केली. कमीत कमी वेळात, कमीत कमी रिसोर्सेस मध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन काढलं आणि त्यामुळं ते लोक श्रीमंत झाले. हे इंडस्ट्रियल इकॉनॉमीचे ड्रायव्हिंग पिलर्स होते. सध्या जर आपण बघितलं तर गेली 15 वर्ष जगामध्ये एकच माणूस श्रीमंत आहे. कोण आहे तो? बिल गेट्स. आता बिल गेट्स हा या राजे महाराजांच्या कॅटेगरीमध्ये आहे का? हा त्या इंडस्ट्रियलिस्टच्या कॅटेगरीमध्ये आहे का की ज्याच्याकडे खूप भांडवल आहे किंवा ज्याच्याकडे मशिनरी आहे, पेट्रोलियमच्या खाणी आहेत, त्यामुळे बिल गेट्स श्रीमंत झाला का? कोण, कशाच्या जीवावर बिल गेट्स श्रीमंत आहे? नॉलेज बेस्ड इकॉनॉमी. मित्रांनो, मी ज्यावेळी तुम्हाला असं प्रकारचं स्वप्न बघायचं अपील करतो की तुम्ही पण श्रीमंत होऊ शकता, तुम्ही पण करोडपती होऊ शकता, हे अत्यंत जबाबदारीचं विधान मी करतो. हे जबाबदारीचं विधान मी का करतो? कारण की आजची अर्थव्यवस्था ही अशा प्रकारची अर्थव्यवस्था आहे की या अर्थव्यवस्थेचे जे पिलर्स आहेत ते पिलर्स म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप म्हणजे उद्योजकता, प्रोफेशनलिझम. हे या इकॉनॉमीचे ड्रायव्हिंग फोर्सेस आहेत. आणि या तिन्ही फोर्सेस, हे जे तिन्ही पिलर्स आहेत, हे तिन्ही पिलर्स आपल्या आवाक्याच्या बाहेर नाहीये. लक्षात येते मी काय म्हणतो ते? सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ऑलरेडी यू आर वेल वर्स विथ टेक्नॉलॉजी. आज तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेताय, एवढी मोठी लायब्ररी आज मी बघितली तुमच्या कॉलेजची. ज्ञान मिळायला तुम्हाला काही खर्च करायला लागणार आहे का? लागणार आहे का? नॉलेज इज अवेलेबल ऍट युअर फिंगर टिप्स. इंटरनेट आहे, गुगल आहे, प्रोफेसर गुगल एव्हरीथिंग टीचेस, राईट. लायब्ररी आहे. सो नॉलेज इज अवेलेबल टू यू, टेक्नॉलॉजी इज अवेलेबल टू यू. इनोव्हेशन, इथे बसलेला प्रत्येक जण क्रिएटिव्ह आहे आणि या कॉलेजमधले तर जास्त क्रिएटिव्ह आहेत असं मला सांगितलं सरांनी. मगाशीच एक प्रोजेक्ट पण बघितला मी. सो इनोव्हेशन प्रत्येकाकडे. आता राहिला विषय ते म्हणजे आमचं नॉलेज आणि आमचं इनोव्हेशन याचा अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं वापर करणं म्हणजे उद्योजकता. म्हणजे ज्ञान आणि कौशल्य, ज्ञान आणि सृजनशीलता सगळ्यांकडे असते, परंतु जर ज्ञान आणि सृजनशीलतेचा व्यावसायिक वापर नाही केला तर त्याच्यातून संपत्ती निर्माण होत नाही. आपल्याला जर संपत्ती निर्माण करायची असेल तर आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा व्यावसायिक वापर केला पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे आता बिल गेट्सनी काय शोधून काढलं? खिडक्या, बरोबर ना? विंडोज.
आता जेव्हा बिल गेट्सनी विंडोज शोधल्या त्यावेळी विंडोज 96 का 97 पहिल्यांदा शोधलं. आपण विंडोज 97 विकत घेतलं, वापरायला लागलो, तिकडे त्यांनी 98 काढलं. परत आपण 97 फेकून दिलं, विंडोज 98 टाकलं. 98 वरती आपण काम करतोय न करतोय तोच त्यांनी विंडोज 2000 काढलं. ते व्हर्जन वापरायला आपण इथं प्रॅक्टिस करतोय न करतोय तिकडे त्यांनी विंडोज प्रोफेशनल आणलं. आपण परत जुनं फेकून दिलं, नवीन 10,000चं विकत घेतलं. विंडोज XP आपण वापरतो ना वापरतो ते विंडोज 7 आणलं, विंडोज 8 आणलं. म्हणजे काय, प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये मायक्रोसॉफ्ट चेंज करत गेलं, इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी अपग्रेड करत गेलं, टेक्नॉलॉजी. आणि प्रत्येक वेळी त्यांनी ते, तुम्ही एकदा विंडोज खरीदलं की तुम्हाला आयुष्यभर विंडोजचे नवीन व्हर्जन फ्री मध्ये नाही दिले. या प्रत्येक नवीन व्हर्जन मधनं करोडो अब्जावधी रुपये विंडोजनी कमवले. आता हे फसवणूक करून कमवले का? नाही. त्यांनी टेक्नॉलॉजी दिली, त्यांनी क्रिएटिव्हिटी दिली आणि त्याच्याबद्दल पैसे कमवले. तर आपल्या ज्ञानाचा आणि आपल्या कौशल्याचा व्यावसायिक वापर करणं म्हणजे उद्योजकता, म्हणजे व्यावसायिकता. आणि ही व्यावसायिकता जर आपण वापरली तर इथं बसलेल्या प्रत्येकाला श्रीमंत बनण्याची संधी आहे. सो आत्ताची जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था आहे, ही कौशल्यावर आधारित अर्थव्यवस्था आहे, ही क्रिएटिव्हिटीवरती आधारित अर्थव्यवस्था आहे, जी तुमच्या आणि माझ्या आवाक्यामध्ये. त्यामुळे या क्लासमध्ये, या सभागृहात बसलेल्या प्रत्येकाला श्रीमंत बनण्याचा तेवढाच अधिकार आहे आणि तेवढीच संधी आहे. आर यू गेटिंग मी? आज लहान लहान खेड्यातली मुलं पण ऍप तयार करतात, गुगल, व्हॉट्सअप, फेसबुक त्यांना पाठवतात आणि आज ती लोक कमवतात. एनीबडी कॅन बिकम एंटरप्रेन्योर बिकॉज वी आर लिव्हिंग इन अ नॉलेज बेस्ड सोसायटी. आणि त्यामुळे मी आज, तुम्ही बघा, अनेक कंपन्यांचे CEO, अनेक कंपन्यांचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतील, त्यांचे टेक्नॉलॉजी हेड असतील, हे अवघी 28-30 वयोगटातली मुलं आहेत. आज सगळ्या फायनान्शियल ऑर्गनायझेशन्स, कंपन्या जर आपण बघितल्या तर यांचे व्हाईस प्रेसिडेंट, CEOs ही देखील मुलं हे 28-30 या वयोगटातले. त्यामुळे आपल्या मध्ये बसलेल्या इथल्या अनेक लोकांना आज पुढे जायची संधी आहे. कारण की तुम्ही किती मोठे होणार, तुम्हाला किती मोठी पोस्ट मिळणार किंवा तुम्ही किती पैसे कमवणार हे तुम्हाला किती अनुभव आहे याच्यावर अवलंबून नाही. हे तुम्ही दिसायला कशा आहात यावर अवलंबून नाही, तुम्हाला इंग्रजी येतं नाही येतं यावर अवलंबून नाही. तर तुम्ही किती मोठे होणार हे तुमच्याकडे ज्ञान किती आहे, तुमच्याकडे कौशल्य किती आहे, तुमच्याकडे व्यावसायिकता किती आहे यावर या गोष्टी अवलंबून आहेत. ठीक आहे? दुसऱ्या गोष्टीचे ऍग्री आहात? राईट? आर यू ऍग्री विथ दिस स्लाइड? मला वाटतं त्यामुळे आपल्या सगळ्यांना पुढे जायची समान संधी आहे जर आपल्याकडे या 4 गोष्टी असतील तर. आता आपण तिसरी गोष्ट बघूयात, ती म्हणजे, ठीक आहे सर, तुम्ही म्हणाल की हे सगळं पटलं आम्हाला, आता रिसोर्सेस, संधी कुठल्या क्षेत्रामध्ये आहे, उद्योग व्यवसाय करायचा जर आम्ही ठरवलं तर कोणत्या गोष्टींना आम्हाला स्कोप आहे. मित्रांनो, आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे सांगू शकाल? हा, 1.25 करोड का देश, असं ते मोदींचं भाषण ऐकून सगळ्यांना पाठ झाली. 1.25 कोटी आहे ना. गडबड अशी आहे, आपल्या देशाची लोकसंख्या एक्झॅक्ट किती आहे हे कोणीही सांगू शकत नाही. कारण की मी समजा असं म्हटलं की आमच्या देशाची लोकसंख्या 125 कोटी आहे, तर ती हे वाक्य संपायच्या आधी वाढलेली असते. आपण असं म्हणूयात की आमच्या देशाची लोकसंख्या 125 कोटी होती. जगाच्या कंपॅरिझन मध्ये आपला लोकसंख्येचा वाटा किती माहितीये? जगात जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येपैकी 17% लोक भारतामध्ये राहतात. किती? जगात जेवढी जमीन उपलब्ध आहे त्यापैकी 2.5% जमीन आपल्या देशाकडे. आणि जगात व्यापार जो चालतो त्याच्यात आपला हिस्सा किती हो? किती आहे? बघा, लोकसंख्येमध्ये वाटा किती आहे? 17. जमीन किती? 2.5%. आणि व्यापारातला हिस्सा काय वाटतंय? बघून अभिमान वाटतो का लाजीरवाण आहे? का बरं? हा वाढावा म्हणून आम्ही काय करतोय का? मला तरी असं वाटतं मित्रांनो की जगाच्या व्यापारातला आपला 0.9% हिस्सा
कमी आहे बरोबर आहे, पण हा तुमच्या आमच्यामुळे नाहीये. इथे फार वयस्कर कुणी नाही बसलेलं, सांगायला हरकत नाही. हे आपल्या आधीच्या पिढीमुळे. असं जर नसतं तर मला सांगा ना, एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता, कुठे गेला हा धूर? निघून गेला. तसं जर नसतं तर आज 0.9% हिस्सा आहे ना आपला जगाच्या व्यापारातला. हा जो हिस्सा आहे याचं काठ्याचं कारण आहे आपल्याकडे एवढी सुंदर पैठणी तयार होते की जी घडी करून आपण काट्यापेटीमध्ये बंद करता येऊ शकते असं सांगितलं जातं. खरोखर एवढी चांगली साडी आपण तयार करू शकतो, परंतु आपल्या लोकांनी कशाला एक्सपोर्ट करायची म्हणून ते काड्यापेटीच्या घडीमध्ये ती बांधून अशी घट्ट बांधून त्याला कुलूप लावून ठेवलं. तसं जर नसतं केलं तर पॅरिसच्या फॅशन वीक मध्ये सगळ्या मॉडेल आपले पैठणी घालून फिरले असतात. खरंय की खोटं आहे? आज तुम्ही जर थोडासा इतिहास आणि थोडस इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मी त्याचा काही स्टडी केलाय मित्रांनो, विश्वास बसणार नाही. इसवी सन 1000 मध्ये जगाच्या व्यापारामधला भारताचा हिस्सा 30% होता. 30%. 1857 पर्यंत जगाच्या व्यापारामध्ये भारताचा हिस्सा हा 16% होता. चीन आणि भारत हे जगातले व्यापारातले सगळ्यात प्रमुख देश होते. युरोपच्या भूमध्य सागरामध्ये भारताचे 3000 पेक्षा जास्त व्यापारी जहाज उभी असायची. त्यावेळी इटलीच्या पार्लमेंटमध्ये 1800 मध्ये इसवी सन 1800 मध्ये इटलीच्या पार्लमेंटमध्ये ठराव केला गेला की भारतीय जहाजांना इथे व्यापार करायला बंदी करावी. हे जे टाइम्स आणि हे सगळे जे इकॉनॉमिक्सचे वेबसाईट्स आहेत ना याच्यावरती तुम्हाला हे सगळे ग्लोबल इकॉनॉमिक्सनी हे मान्य केलंय, लिहून ठेवलेले, एव्हरीबडी नोज इट. परंतु नंतर ब्रिटिश आले, त्यांनी आपली सत्ता काबीज केली आणि त्यांनी आपल्याला वाढू दिलं नाही. आणि दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतर आपल्या मला कुठल्या राजकारणावर टीका करायची नाही, परंतु आपल्याला ते गरिबी हटाव आणि नोकऱ्या हम आपको नोकरी देंगे आणि आपण त्या गेली 60 वर्ष मनरेगा सारख्या योजनांमुळे आपल्या देशाची वाट लावली. कुणी हे सांगितलं नाही की अरे तरुणांना उठा, जावा, परदेशामध्ये व्यापार करा, मेक इन इंडिया करा, एक्सपोर्ट करा. हे दुर्दैवानं कुणी सांगितलंच नाही. टू बी ऑनेस्ट, कीपिंग ऑल पॉलिटिकल व्ह्यूज असाइड, आतापर्यंत गरिबी हटाव असेच नारे दिले गेले. कुठला पंतप्रधान लाल किल्ल्यावरून असं म्हटलं नाही की तरुणांना उठा, स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करा. आणि त्या गोष्टीमध्ये मी आताच्या पंतप्रधानांना 100 वेळा सलाम ठोकेल की ज्यांनी पहिल्यांदा उठून हा नारा दिला, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया यासारखे त्यांनी. हे आज मी एक ट्रेनर आहे, उद्योजकता विकास कार्यक्रम गेली 15 वर्ष अगदी बेंबीपासून लोकांना ओरडून सांगतो की अरे उद्योजक बना. जेव्हा कुठेतरी पंतप्रधान असाही भेटतो की तो पण हेच सांगतो तेव्हा बरं वाटतं जरा. परंतु मित्रांनो ही फॅक्ट आहे. तुम्ही जर या फिगर्स बघितल्या, नेक्स्ट काय दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती? इंडियाज रँक इन मिल्क प्रोडक्शन, मिल्क प्रोडक्शन फर्स्ट रँक होल्डर. पाठीमागची स्लाइड. नेक्स्ट काय स्लाइड वरती वाचा. हा बॅक. तर इंडिया जगातला दुधाच्या उत्पादनातला पहिला देश कुठला असेल तर तो भारत आहे. भाजीपाल्याच्या उत्पादनामध्ये जर दुसऱ्या क्रमांकाचा देश जगामध्ये कुठला असेल तर तो भारत आहे. तेलबियांच्या उत्पादनामध्ये जर जगातला पहिला दुसऱ्या क्रमांकाचा देश कुठला असेल तर तोही भारत आहे. आता मिल्क प्रोडक्शन मध्ये जगात पहिला नंबर भारताचा. आपल्या मार्केटमध्ये सगळ्यात फेमस सॉफ्ट ड्रिंक कुठलं? बरोबर ना, पेप्सी, कोक, मिरिंडा, लिम्का, फंटा, माउंटन ड्यू, चिता बिबी. आता दुधाच्या उत्पादनात जगात पहिला देश नंबर 1. नंबर 2 एकीकडे हे सगळे कोका कोला, पेप्सी, लिम्का, मिरिंडा हे सगळे प्रोडक्ट ठेवा आणि दुसरीकडे कोकम, लिंबू, जलजिरा, मसाला, दूध, ताक असे सगळे पदार्थ ठेवा. खाण्यासाठी आणि आरोग्यासाठी, पिण्यासाठी आणि आरोग्यासाठी कुठले चांगले येतो? तरी पण मार्केट कुणी कॅप्चर केलंय? फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सच्या उत्पादनामध्ये आपला देश जगामध्ये दुसऱ्या क्रमावरती. आपल्या मार्केटमध्ये सगळ्यात फेमस चिप्स कोणत्या कंपनीचे आहेत? लेज,
पेप्सिको इंडिया लिमिटेड अमेरिकेतली एक कंपनी आपल्याकडचे बटाटे 10 रुपये किलोने विकत घेते, ते बटाट्यांचे वेफर्स तयार करते आणि ते म्हणजे थोडीशी व्हॅल्यू ऍड करते, रॉ मटेरियल मध्ये थोडं व्हॅल्यू ऍड केलं ते 10 रुपये किलोचे बटाटे मार्केटमध्ये 10 ग्रॅम चिप्स 10 रुपयाला मिळतात. म्हणजे 1000 चिप्स किती रुपयाला झाले? 1000 रुपयाला, बरोबर. 10 रुपये बटाट्यांचे वेफर्स तयार केल्यानंतर किंमत किती झाली त्याची? 1000. 990 रुपये प्रॉफिट. 1 लिटर कोका कोलाची बाटली तयार करायला 2 रुपये लागतात. जाहिरात ट्रान्सपोर्टेशन 4 रुपये. ती 4 रुपये कॉस्ट असलेली बाटली आपल्याला मार्केटमध्ये 40 रुपयाला का 60 रुपयाला विकत मिळते. अशीच गोष्ट अजून अनेक क्षेत्रामध्ये आहे. मग ते टोमॅटोच्या उत्पादनात जगात पहिला नंबर आपला आहे. आपल्या मार्केटमध्ये टोमॅटो सॉस कोण विकते? किसान. किसान नाव महाराष्ट्रीयन आहे. कंपनी कुठली आहे? स्वीडन. आलं लसणाच्या उत्पादनामध्ये जगात पहिला नंबर भारताचा आहे. आपल्या मार्केटमध्ये आलं लसणाची पेस्ट कोण विकते? स्मिथ अँड जोन्स. केळीच्या उत्पादनामध्ये जगात पहिला नंबर आपला आहे. मकाच्या उत्पादनामध्ये पहिला नंबर आपला आहे. कडधान्याच्या उत्पादनात पहिला नंबर भारताचा आहे. पण आपल्या मार्केटमध्ये कॉर्नफ्लेक्स कोण विकते? केलॉग्स. ओट्स कोण विकते? ते डॉक्टर ओट्स, ऑस्ट्रेलियन कंपनी. टेलिकम्युनिकेशन नेटवर्क मध्ये जगात दुसरा नंबर भारताचा आहे. आपल्या सगळ्यांचे हँडसेट कुठले कुठले वापरता विचारलं तर सगळ्यांची उत्तर येतील. नोकिया, सॅमसंग, ऍपल. आमच्या देशामध्ये 25 लाख इंजिनियर आहेत. 5 लाख टेलिकॉम इंजिनियर दरवर्षी पास आउट होत असतील. काय करतात ते? काय नाही हो, आपल्याला काय ते जर आम्हाला उद्या ऍपलनी ऑफर दिली तर आम्ही आनंदात जॉईन होऊ. 60,000 रुपये पगार मिळाला तर आम्हाला काय, त्या ऍपलसाठी आम्ही संपूर्ण आयुष्य वाहून घेऊ. मित्रांनो, मी म्हणजे आज अभिमान वाटतो की आज जगातल्या टॉप 10 किंवा टॉप 3 IT टेलिकॉम सेक्टर मधल्या कंपन्यांचे चीफ एक्झिक्युटिव्ह आज भारतीय. काय ते सत्यम, शिवम, सुंदरम काय ना हे 3-4 नाव आहेत. याचा आम्हाला अभिमान आहेच आहे. त्याच्याबद्दल काही, त्या कंपन्यांबद्दलही आमचं काही म्हणणं नाहीये. परंतु ज्यावेळी मी हा फिगर बघतो की जगाच्या व्यापारामध्ये एवढे प्रचंड इंजिनियर, आज आपल्या देशामध्ये 50 कोटीपेक्षा जास्त तरुण 25 ते 35 वयोगटातला आहे. जगातली सगळ्यात मोठी युथ मॅन पॉवर आपल्या देशामध्ये आहे. आज रिसोर्सेसची आमच्याकडे कमतरता नाहीये. एवढ्या मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. 10 इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स एकत्र आले आणि त्यांनी जर एखादी मोबाईल कंपनी, एखादी हँडसेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी काढायचं ठरवलं तर फार अवघड नाहीये. टेक्नॉलॉजी आहे, रिसोर्सेस आहेत. आर यू ऍग्री विथ मी? आज सगळ्या जगातल्या कंपन्यांचे, अमेझॉन असेल, अलिबाबा सगळेजण आज येऊन, काल बातमी वाचली, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये अमेझॉननी 30,000 स्क्वेअर फुटाची जागा विकत घेतली. या सगळ्या कंपन्या आपल्या देशामध्ये येतात. हे आपल्या देशावरती प्रेम आहे म्हणून येतात का? जगातली सगळ्यात मोठी पर्चेसिंग कॅपॅसिटी कुठे असेल तर आज ते मार्केट भारत आहे. आज जगामधल्या अनेक कंपन्या, पूर्वी नेसकॅफे सारखी कंपनी ही फक्त 1 किलोच्या डब्यामधून कॉफी विकत होती. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्या देशामध्ये 1 किलो कॉफी विकत घेणारे लोक कमी आहेत, जर आम्ही 1 रुपयाच्या सॅशेमध्ये कॉफी विकली तर मार्केट वाढेल, त्यांनी भारतामध्ये 1 रुपयामध्ये कॉफी विकायला सुरुवात केली. हेड अँड शोल्डर कंपनीला पूर्वी 2 रुपयाचा शॅम्पू विकायला लाज वाटत होती, पण आज भारतातलं मार्केट बघून आज आपले ट्रकवाले सुद्धा हेड अँड शोल्डरचा शॅम्पूने डोकं धुतात. मी तर आपल्याला सांगतोय मित्रांनो याचा की एकीकडे आपल्या देशामध्ये एवढी सगळी रिसोर्स, दूध असेल, नैसर्गिक साधन संपत्ती असेल, कुशल मनुष्यबळ असेल, एवढं प्रचंड रिसोर्सेस आहेत आणि एवढं प्रचंड मार्केट आहे. 50 कोटी लोक 25 ते 35 वयोगटामधले, म्हणजे सर्वात जास्त परचेसिंग करणारा हा तरुण वर्ग असतो. बरोबर ना? म्हातारपणी माणूस जास्त परचेस करत नाही, खर्च करत नाही. ज्या अर्थी सगळ्यात जास्त तरुण 2022 साली जगातला सर्वात तरुण देश हा भारत असणार आहे. म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं मार्केट भारत असणार आहे. आज आपण जर उद्योजकतेचा विचार नाही केला तर उद्या मी तुम्हाला सांगतो की बाजरीची भाकरी सुद्धा मॅकडॉनल्डच्या पॅकेटमधून मिळेल. म्हणजे आता ते करतातच आहे. आताही ते ना, आपके टूथपेस्ट में नमक है क्या, कोलगेट विचारतात. आम्ही सदियों से मिठानी दात घासत आलो, तुम्ही कोण शिकवता आम्हाला? पण ते हर्बल
असं त्याच सगळ्या कंपन्या आज आपल्याकडे येऊन आपल्याला ह्या गोष्टी विकतात आहे. आपण मात्र ह्या सगळ्या उत्पादनांचा, सेवांचा फक्त आस्वाद घेतो. आणि मित्रांनो, त्यामुळे मला हे सगळं सांगण्यापाठीमागचा उद्देश एकच, की एवढ्या मोठ्या प्रमाणात रिसोर्सेस आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मार्केट आपल्याला ओपन आहे. पटला का मुद्दा माझा? तात्पर्य हे की जर तुम्ही कोणताही, म्हणजे इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगची मुलं आहेत, काय करू शकतात? आम्ही चिलिंग प्लांट टाकू शकतो दुधाचा, आम्ही फूड प्रोसेसिंग इक्विपमेंट बनवू शकतो. फूड प्रोसेसिंग, मिल्क प्रोसेसिंग असेल, ड्राय म्हणजे डिहायड्रेशन, अहो साधं कांद्याची पेस्ट म्हणजे कांद्याची डिहायड्रेटेड ओनियन पावडर आज जगात प्रचंड मागणी आहे. आज ड्यूपॉन्ट सारखी कंपनी आपल्याकडे येऊन कांद्याची पावडर बनते आणि अमेरिकेत एक्सपोर्ट करते. असे अनेक क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रचंड संधी आहे, परंतु आपण केवळ उद्योजकतेचा विचार न केल्यामुळे हे सगळं मार्केट मल्टीनॅशनल कॅप्चर करतात आहे. गरज आहे हे मार्केट आपण कॅप्चर करायचं. डू यू अग्री विथ मी? राईट? मार्केट आहे, रिसोर्सेस आहेत, ठरवलं तुम्ही आता उद्योग व्यवसाय करायचा. आता शेवटचा मुद्दा की ओके, हे सगळं आम्ही करायचं ठरवलं तर आम्हाला मदत कोण करणार? राईट? आय विल कम टू माय लास्ट पॉइंट. मित्रांनो, सुदैवाने मी मगाशी उल्लेख केला, त्यामुळे राजकारण आपण बाजूला ठेवू, पण सध्याच्या सरकारनं, मी आता मिनिस्ट्री ऑफ एंटरप्रेन्योरशिप अँड स्किल डेव्हलपमेंट, राजू प्रताप रुडी यांच्या सोबत माझी संस्था काम करते. मी परवा दिवशी आम्ही मुंबईमध्ये आमची एक मोठी मीटिंग झाली. असोचेम, CII, फिक्की, त्या सगळ्या इंडस्ट्रियल असोसिएशन, आणि त्या दिवशी एक मोठा कार्यक्रम झाला ट्रायडंट हॉटेलमध्ये. मनोहर पर्रीकर, व्यंकय्या नायडू, त्यानंतर चौधरी विजय सिंग, रुरल डेव्हलपमेंट मिनिस्टर, आणि राजू प्रताप रुडी. तिथे परवा दिवशी एक अनाउन्समेंट मनोहर पर्रीकरांनी केली. आपल्या देशामधला डिफेन्स परचेस 75% डिफेन्स परचेस हा इंडियन असेल. याचा अर्थ मित्रांनो, पुढच्या 10 वर्षामध्ये दरवर्षी 1.5 लाख कोटी रुपयाचं मार्केट ओपन आहे. 1.5 लाख कोटी रुपयाचं मार्केट. आणि हे आपण करू शकतो. हे फार अवघड आहे अशातला भाग नाहीये. असे प्रचंड उद्योगांच्या संधी आहे. एक शेवटचं उदाहरण सांगून आपण लोनकडे जाऊयात. माझा मित्र आहे सुधीर मुतालिक, मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाला कराड इंजिनिअरिंग कॉलेजमधून, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराड. ज्यावेळी आपलं कारगिलचं युद्ध चालू होतं त्यावेळी आपले सैनिक उंचावरती लढत होते, आणि ह्या सैनिकांना अन्न किंवा त्यांना जे काही रॉकेल लागत होतं अन्न शिजवायला, हे आपण हेलिकॉप्टरनी ट्रान्सपोर्ट करत होतो. कारण की आपल्याकडे -20 डिग्री सेल्सिअसला ऑपरेट होणारे पंप नव्हते. आणि ग्लोबल टेंडर डिफेन्सनी काढलं होतं. रशियन, स्वित्झर्लंड मधल्या कंपन्यांनी हे पंप 7 ते 8 लाख रुपयाला आम्ही सप्लाय करू असं टेंडर भरलं होतं. सुधीर मुतालिक, जो एक इंजिनिअरिंग कॉलेजमधून BE मेकॅनिकल झालेलं, त्याची एक छोटी पंप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती, नाशिकमध्ये त्याचं युनिट होतं. त्यांनी जेव्हा बघितलं हे टेंडर असं आलंय आणि स्वित्झर्लंड आणि रशियन कंपन्यांनी 8-9 लाख रुपये एका पंपची कॉस्टिंग केलंय, यांनी डिफेन्सला प्रपोजल दिलं, प्रेझेंटेशन दिलं, बिडिंग केलं, आणि अवघ्या 2 लाख रुपयामध्ये त्यांनी हे पंप आपल्या आर्मीला उपलब्ध करून दिले, की ज्याच्यामुळे आपलं करोडो रुपयाचं फ्युएल वाचलं. गव्हर्नमेंट ऑफ डिफेन्सनी त्यांना बेस्ट ग्लोबल एंटरप्रेन्योरचा अवॉर्ड दिला. सुधीर माझा चांगला मित्र आहे, आपल्याला पाहिजे असेल तर आपण या कॉलेजमध्ये बोलू शकतो. आज 62 देशांमध्ये डोजिंग पंप्स तो सप्लाय करतो. 62 देशांमध्ये, एका सामान्य कुटुंबातून आलेला माणूस. अशी शेकडो उदाहरणं आहेत की जी आपण नक्की करू शकतो. काही आज तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरच करतात. फायनल इयरचा तुमचा प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्टच तुम्ही कमर्शियल प्रॉडक्ट म्हणून जर डिझाईन केलं, यू कॅन बिकम एंटरप्रेन्योर. आज मला असे अनेक लोक माहिती आहेत. एका त्या कोकणातल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलीनं स्कूटीवरती चालणारा एक मोबाईल चार्जर तिनं तयार केला होता. डिपेक्स मध्ये त्याचं प्रेझेंटेशन झालं, TVS कंपनीने तिला जॉईन करून घेतलं. आज TVS स्कूटीमध्ये तुम्हाला तो चार्जर उपलब्ध आहे. अनेक गोष्टी आहेत. आपल्या शेतकऱ्यांसाठी ऑटोमेटेड इक्विपमेंट्स असतील, सोलर पॅनल, सोलर पंप आपलं गव्हर्नमेंट डिस्ट्रीब्यूट करणार आहे, फूड प्रोसेसिंग असेल, एज्युकेशन, हॉटेल इंडस्ट्री, टेक्सटाईल इंडस्ट्री, टुरिझम इंडस्ट्री, 50 अशी वेगवेगळी क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात उद्योग व्यवसायाला संधी आहे. गरज आहे तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याची. आणि जर तुम्ही अशा पद्धतीनं उद्योग व्यवसाय करायचं ठरवलं तर मी तुम्हाला 3 मुख्य योजना सांगतो.
पहिली योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, PMEGP, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. या प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम मध्ये कोणत्याही तरुणाला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये 10 लाख आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये 25 लाख रुपयापर्यंतचं कर्ज कोणतीही तारण न देता उपलब्ध होऊ शकतं, अशी ही योजना आहे. ही योजना जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी विलेज इंडस्ट्रीज कमिशन KVIC यांच्याकडे ही योजना उपलब्ध असते. आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये जिल्हा उद्योग केंद्राचा उद्योग निरीक्षक आठवड्यातले 1 दिवस येऊन बसत असतो. तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता. PMEGP.org किंवा PMEGP.gov.in या वेबसाईटवरती याची तुम्हाला जास्त माहिती मिळू शकते. मॅन्युफॅक्चरिंगसाठी 25 लाख रुपयापर्यंतचं कर्ज मिळतं. जेव्हा तुम्ही ते कर्ज घेता तर कर्ज घेतल्यानंतर 6 महिने तुम्हाला हप्ता द्यायला लागत नाही. नॅशनलाइज बँकेकडनं हे कर्ज मिळतं. 6 महिन्यानंतर तुम्ही हप्त्याची परतफेड सुरू करता आणि 25 लाखापैकी जर तुम्ही 75% कर्ज परत फेडलं तर ग्रामीण भागासाठी उरलेले 25% कर्ज माफ होतं. शहरी भाग असेल तर 15% माफ होतं. विद्यार्थिनी असतील तर 35% कर्ज माफ होतं. जर म्हणजे तुम्ही 10 लाख कर्ज घेतलं आणि 6.5 लाख रुपये परत फेडले तर वरचे 3.5 लाख रुपये तुमचे माफ होतात, सबसिडी मिळते. ही एक योजना आहे. दुसरी मुद्रा बँक, आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रधानमंत्र्यांनी अनाउन्स केलेली स्कीम आहे. मुद्रा बँकेच्या माध्यमातून देखील तुम्हाला 50,000 ते 2 लाख 5 लाख रुपये त्या बँकेप्रमाणे आणि याच्याप्रमाणे अशा सगळ्या नवीन उद्योजकांसाठी कर्ज सरकारनं उपलब्ध करून दिले. या व्यतिरिक्त प्रत्येक समाजासाठी वेगवेगळे फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहेत. म्हणजे अनुसूचित जाती जमातीसाठी वेगळं आहे, अल्पसंख्याक जाती जमातीसाठी वेगळं आहे. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास, असे अनेक वेगवेगळे आर्थिक विकास महामंडळ आहेत. ते त्या जनजातीमधल्या लोकांसाठी कर्ज प्रकरण उपलब्ध करून देऊ शकतात. प्रायव्हेट सेक्टर बँकिंग आहे, व्हेंचर कॅपिटल आहे. अशा अनेक सरकारी योजना आहेत. मी सरकार बरोबर गेली 15 वर्ष काम करतो. मिटकॉन मध्ये होतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र